बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराला पावसात गळती लागलाय। मंदिराला गळती लागल्याचे व्हिडिओ आता व्हायरल झालेले आहेत। अंबाबाई मंदिराचं सध्या जतन संवर्धनाचं काम सुरू आहे। संवर्धनाचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याच्या भाविकांच्या तक्रारी आहेत। पुरातत्व विभागाच्या नियमानुसारच काम सुरू आहे। मंदिर विभाग 2 दिवसात देवस्थान समिती पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती देखील समोर येते। निव्वळ देवीची पूजा केली जाते, ती कोणत्या स्वार्थासाठी केली हे मला माहीत नाही आहे, परंतु मंदिर आजच्या स्थितीला पूर्णपणे धोकादायक निर्माण झालेला आहे। याची जबाबदारी कोण घेणार? आज कोल्हापूरमध्ये हेरिटेज कमिटी अस्तित्वात नाही आहे। त्यामुळं या मंदिराचे ट्रस्टी, त्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत, सचिव आहेत, परंतु याची जबाबदारी कोण घ्यायला तयार नाही। तात्काळ याबाबतची उपाययोजना करावी। मंदिर जे धोकादायक आहे ते पूर्णतः व्यवस्थित करावं, यासाठी एकत्र यावं, अन्यथा आमचा आजपासून लढा सुरू होईल। मंदिरावर प्रत्येक दगडावर बारीक नक्षीकाम आहे, वेगवेगळ्या लहान सहान मोठ्या मूर्ती आहेत, ते ग्राइंडरनं कापण्याचं काम या ठिकाणी केलं जातं। म्हणजे मूळ मंदिराचा जो ढाचा आहे त्यालाच कुठेतरी बाधा आणण्याचं काम या पुरातत्व विभागाकडून होतंय आणि याच्यासाठी आम्ही आक्षेप घेतलेला आहे। लवकरच आम्ही याबद्दल पालकमंत्री आणि माननीय कलेक्टर साहेब यांच्या या गोष्टी निदर्शनास आणून या योग्य ती जबाबदारी व्यक्तीला हे देऊन हे काम पूर्णत्वाकडून चांगल्या पद्धतीने व्हावं, हीच आमची अंबाबाई भक्त म्हणून अपेक्षा आहे। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। आमदार संजय उपाध्याय यांचं नाव वापरून फसवणूक करण्यात आलेली आहे। एका आरोपीला उत्तर प्रदेशातील लखनौ येथून अटक करण्यात आली आहे। संजय उपाध्याय यांचे पीए असल्याचे सांगत फसवणूक करण्यात आली आहे। बोरिवली पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। दोन्ही गुन्ह्यांचा तपास हे आमच्यासमोर आव्हान होतं, कारण की दोन्ही गुन्ह्यांमध्ये आरोपी सेम असल्याचं आम्हाला दिसत होतं। त्या अनुषंगाने आम्ही पथकं तयार केली आणि कालच त्या आरोपीच्या मुसक्या पण आम्ही आवळलेल्या आहेत। आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। जो दहिसर पूर्वचा प्रकार होता, त्या गुन्ह्यामध्ये आरोपीने लखनौ विद्यापीठामध्ये एका विद्यार्थ्याची वार्षिक फीस भरायची आहे, याकरिता ती पैशांची मागणी आमदार महोदयांच्या नावाने केली होती आणि बोरिवली पोलीस स्टेशनला जो दुसरा गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये एक हॉटेल बुक करण्याच्या नावाखाली ती पैशांची मागणी करण्यात आली आहे। आता आम्ही अधिक सखोल तपास यामध्ये करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।